क्लासिफिकेशनमध्ये तिसरा जो रिपोर्ट होता तो मेंडेलीवचा होता. मेंडेलीव एक रशियन सायंटिस्ट आहे ज्यानं 1869मध्ये एलिमेंटच्या क्लासिफिकेशनचा प्रयत्न केला आणि एक पिरियॉडिक टेबल तयार केला ज्याला मेंडेलीव्ज पिरियॉडिक टेबल म्हटलं जातं. तर मेंडेलीवचा पिरियॉडिक टेबल एका लॉवर आधारित आहे. तो लॉचा स्टेटमेंट असा आहे, properties of elements are periodic function of their atomic masses. पुन्हा एकदा रिपीट करतो. Properties of elements are periodic function of their atomic masses. तर या लॉचा असा अर्थ आहे का समजा जर एलिमेंट्स आपण इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अरेंज केले तर ठराविक काळानंतर प्रॉपर्टीज रिपीट होते. पिरियॉडिक फंक्शन, पिरियड या शब्दार्थात अर्थ असते रिपीट होणे. तर तुम्ही जर एलिमेंट्स असे क्रमानं अरेंज करत गेले ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमानं तर काही ठराविक काळानंतर प्रॉपर्टीज रिपीट होते. तर या लॉचा वापर करून मग त्यानं त्याचा पिरियॉडिक टेबल तयार केला. तर हा पिरियॉडिक टेबल पाहता तुम्हाला दिसत आहे. तर पिरियॉडिक टेबलमध्ये उभे कॉलम्स आहे ज्यांना ग्रुप्स म्हटलं जाते. तर असे 8 ग्रुप्स आहे आणि आडवे जे रोज आहे त्यांना पिरियड्स म्हटलं जाते. म्हणजे हा पिरियॉडिक टेबल ग्रुप्स आणि पिरियड्समध्ये विभागलेला आहे. उभे कॉलम्स म्हणजे ग्रुप्स, आडवे रो म्हणजे पिरियड्स. तर आता हे जे एलिमेंट्स आहे हे कसे अरेंज केलेले आहे ते पहा. जसं पहा, आता पहिल्या नंबरवर हायड्रोजन आहे. तर हायड्रोजन सर्वात हलका एलिमेंट आहे त्याचं, म्हणून तो पहिल्या नंबरवर आलेला आहे. हायड्रोजन नंतर ॲटॉमिक मास आहे लिथियमचं. पण लिथियमला हायड्रोजनच्या पुढं न ठेवता हायड्रोजनच्या खाली ठेवल्या गेला आहे. हायड्रोजन वर आहे आणि त्याच्या खाली लिथियम ठेवल्या गेला आहे. तर ते कशासाठी? आता पुन्हा एक दुसरी गोष्ट का प्रॉपर्टी कोणत्या चेक केल्या मेंडेलीवनं हे जे एलिमेंट्स आहे यांना ऑक्सिजनसोबत रिॲक्ट केलं आणि मग त्यांचे जे ऑक्साईड्स तयार झाले यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिला. जसं हायड्रोजन जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होते तर H2O तयार होते. याला हायड्रोजनचा ऑक्साईड म्हटलं जातं. सिमिलरली जेव्हा लिथियम रिॲक्ट होते ऑक्सिजनसोबत तर Li2O तयार होते, लिथियम ऑक्साईड. आता हे सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज झाल्या, H2O Li2O. म्हणून लिथियमच्या प्रॉपर्टी हायड्रोजनसारख्या, म्हणून लिथियमला हायड्रोजनच्या पुढं न ठेवता त्यांना हायड्रोजनच्या खाली ठेवले. हायड्रोजन 1 नंबरवर आणि 2 नंबरवर मग काय लिथियम आहे. मग लिथियम नंतरचं ॲटॉमिक मास आहे बेरिलियमचं. बेरिलियमचा जो ऑक्साईड आहे तो वेगळ्या प्रकारचा होता. त्याचा फॉर्म्युला BeO असा होता. त्याच्यामुळे मग त्याला हायड्रोजन लिथियमच्या खाली न ठेवता लिथियमच्या पुढं ठेवलं. मग ह्या पद्धतीनं तो टेबल तयार होत गेला. मग बेरिलियम नंतर बोरॉन आला, बोरॉन नंतर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्ल्युरिन हे असे एक एलिमेंट तो ठेवत गेला. फ्ल्युरिन नंतरचा जो एलिमेंट आहे सोडियम, तो पुन्हा हायड्रोजन आणि लिथियम सारखा आहे. पहा, सोडियमचा जो ऑक्साईड आहे तो Na2O आहे. म्हणजे तो हायड्रोजन आणि लिथियम सारखा आहे. म्हणून सोडियमला फ्ल्युरिनच्या पुढं न ठेवता हायड्रोजन आणि लिथियमच्या खाली ठेवल्या गेला. तर पहा, आता हे जे पहिल्या ग्रुपचे तिन्ही एलिमेंट्स आहे ह्या तिघांची ऑक्साईड एकसारखी, H2O, Li2O, Na2O. याला सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज म्हटलं जाते. तर असं आता ह्या सगळ्या ग्रुपच्या वर ऑक्साईड्स आणि हायड्राईड्स लिहिलेले आहे. तर त्या ऑक्साईड्सचा काय अर्थ झाला का त्या ग्रुपचे सगळेच्या सगळे एलिमेंट जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होईल त्या पद्धतीचा ऑक्साईड तयार होईल. जसं आता हा बेरिलियमचा ग्रुप पहा, बेरिलियम जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होईल BeO तयार होईल. मग त्याच्याखाली Mg आहे. Mg जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होईल MgO तयार होईल. Mgच्या खाली कॅल्शियम आहे. कॅल्शियम जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होईल CaO तयार होईल. म्हणजे सगळे एका ग्रुपला बिलॉंग करणारे सगळेच्या सगळे एलिमेंट ऑक्सिजनसोबत एकाच प्रकारे रिॲक्ट. याला सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज म्हटलं जातं. तर या पद्धतीनं तो पूर्ण टेबल तयार झाला. त्या काळात जेवढे काही एलिमेंट्स होते ते सगळेच्या सगळे त्या पिरियॉडिक टेबलमध्ये ठेवल्या गेले. तर पिरियॉडिक टेबलचे काही मेरिट्स आहे.
म्हणजे काही काही गोष्टी याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केल्या गेलेल्या आहे. तर एकूण 3 मेरिट्स पाहायचे आपल्याला. तर पहिला मेरिट आहे, मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये काही इलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस करेक्ट केल्या गेले. जसं बेरिलियम आहे, याचं जे ॲटॉमिक मास होतं ते 14.09 असं माहीत होतं मेंडेलिव्हच्या अगोदर. पण समजा जर त्याला ह्या पिरियडिक टेबलमध्ये जर ठेवलं असतं आपण, तर मग तो बोरॉनच्या नंतर आला असता. बोरॉनपेक्षा तो नंतर आला असता. पण त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहे ते बोरॉन आणि लिथियमच्या मधातले आहे. म्हणून मग मेंडेलिव्हने काय केलं, त्याचं जे ॲटॉमिक मास आहे ते 14.9 पासून 9.4 असं करेक्ट केलं. मग 9.4 ॲटॉमिक मास झाल्याबरोबर बेरिलियम बोरॉनच्या अगोदर आला. नंतर जेव्हा एक्सपेरिमेंटली ते ॲटॉमिक मास चेक केलं गेलं ते एक्झॅक्टली ते 9.4च आढळलं. तर हे पहिलं मेरिट आहे मेंडेलिव्हचं, त्यानं काही एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस करेक्ट केले. दुसरं त्याचं मेरिट जे आहे ते आहे, पहा आता ह्या पिरियडिक टेबलमध्ये काही ठिकाणी व्हॅकंट स्पेसेस आहे. जसं आता इथं कॅल्शियमच्या नंतर पहा, कॅल्शियम आहे, कॅल्शियमच्या नंतरची स्पेस व्हॅकंट आहे आणि व्हॅकंट स्पेस नंतर टिटॅनियम आहे. तर ही जी व्हॅकंट स्पेस आहे ही कशासाठी ठेवली मेंडेलिव्हनं? मेंडेलिव्हचं असं म्हणणं होतं का हे जे काही पिरियडिक टेबलमधले एलिमेंट्स आहे एवढेच नाही आहे, अजून नवीन एलिमेंट शोधल्या जाईल आणि मग ते जेव्हा शोधल्या जाईल तर तो एलिमेंट मग त्या व्हॅकंट स्पेसमध्ये फिट बसतो. मग त्याचं कॅल्शियम माहीत होता, टिटॅनियम माहीत होता. मग ह्या दोघांच्या मधातला जो एलिमेंट आहे याच्याबद्दल त्यानं काही प्रेडिक्शनही केले. जसं त्याचा ॲटॉमिक मास 44 राहील असं प्रेडिक्शन केलं त्यानं. नंतर जेव्हा ते शोधल्या गेलं तर ते 44च आढळलं. मग त्या 44च्या खाली पुन्हा एक व्हॅकंट स्पेस आहे, त्याच्या पलीकडं पुन्हा एक व्हॅकंट स्पेस आहे. ते एकूण 3 व्हॅकंट स्पेस तिथंच आहे. तर त्यांच्या प्रॉपर्टी त्यांना प्रेडिक्ट केल्या. त्यांना प्रोव्हिजनल नावही दिले होते. जसं 44 ॲटॉमिक मास असणाऱ्याला त्यांना इका बोरॉन म्हटलं होतं. 68 ॲटॉमिक मास नंबर असणाऱ्याला त्यांना इका ॲल्युमिनियम म्हटलं होतं. आणि 78 ॲटॉमिक मास असणाऱ्याला त्याला इका सिलिकॉन म्हटलं होतं. या 3 एलिमेंटच्या त्यांना प्रॉपर्टी पण प्रेडिक्ट केल्या होत्या. तर यांचे ऑक्सिजनचे कंपाऊंड्स असे राहील, त्यांची डेन्सिटी एवढी राहील, त्यामुळे त्यांचा ॲटॉमिक मास एवढं राहील. नंतर काही वर्षानंतर ते ॲक्च्युली शोधल्या गेले. तर असं आढळलं का मेंडेलिव्हने जे प्रेडिक्ट केलं होतं एक्झॅक्टली तशाच प्रॉपर्टी या सगळ्यांच्या आहे. आता ह्या एलिमेंट्सचे नावं वेगळे आहेत. जसं मेंडेलिव्हने ज्याला इका बोरॉन म्हटलं होतं त्याचं आत्ताचं नाव आहे स्कँडियम. ज्याला इका ॲल्युमिनियम म्हटलं होतं त्याचं आत्ताचं नाव आहे गॅलियम. ज्याला इका सिलिकॉन म्हटलं होतं त्याचं आत्ताचं नाव आहे जर्मेनियम. तर हे सर्वात महत्त्वाचं मेरिट आहे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचं. मेंडेलिव्हनं फ्युचरमध्ये जी एलिमेंट शोधल्या जाईल त्याच्याबद्दल तेव्हाच प्रेडिक्शन केलं आणि त्याच्यासाठी जागा पण व्हॅकंट ठेवली. तिसरं जे मेरिट आहे ते असं आहे का मेंडेलिव्हच्या काळामध्ये नोबल गॅसेस माहीत नव्हते, ज्याला आपण रेअर गॅसेस किंवा नोबल गॅसेस म्हणतो. इनर्ट गॅस जसं त्याच्यामध्ये हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे. तर हे तेव्हा शोधले जायचे होते. जेव्हा ते शोधले गेले तेव्हा ते जे इनर्ट गॅसेस आहे त्यांच्या प्रॉपर्टी ह्या बाकीच्या एलिमेंट्ससारख्या नाही आहे, ते टोटली वेगळेच होते, वेगळा क्लास होता कंपाऊंड्सचा जो. मग त्याच्यासाठी मेंडेलिव्हनं हा जो ओरिजिनल टेबल आहे याला डिस्टर्ब न करता एक 0 ग्रुपची अरेंजमेंट केली. हे जे 8 ग्रुप आहे त्याला एक शेवटून एक ग्रुप अटॅच करून दिला, ज्याला 0 ग्रुप म्हटलं जातं. आणि ह्या 0 ग्रुपमध्ये सगळे इनर्ट गॅसेस ठेवल्या गेले विदाउट डिस्टर्बिंग दी अदर एलिमेंट्स. तर असे 3 मेरिट्स आहे या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे. पुन्हा एकदा रिपीट करू आपण ते मेरिट्स कोणचे कोणचे येते. पहिलं मेरिट काय आहे, त्यानं बेरिलियमचं ॲटॉमिक मास करेक्ट केलं, 14.09चं 9.4 केलं. दुसरं मेरिट काय, काही जागा रिकाम्या ठेवल्या, व्हॅकंट स्पेसेस ठेवल्या. कशासाठी, जे नवीन डिस्कवर्ड होणार आहे एलिमेंट्स त्यांच्यासाठी रिकाम्या जागा ठेवल्या. ते जे नवीन डिस्कवर होणारे एलिमेंट आहे त्यांच्याबद्दल काही प्रेडिक्शन्स केले होते त्यांना, ते जवळपास खरे आढळले. आणि तिसरा ॲडव्हान्टेज आहे,
का रेअर गॅसेस किंवा नोबल गॅसेस जे नंतर शोधले गेले ते इझिली प्लेस करता आले त्याच्यामध्ये विदाउट डिस्टर्बिंग दी होल टेबल. तर हे 3 ॲडव्हान्टेजेस आहे मेंडलीवच्या पिरियॉडिक टेबलचे. पण या टेबलमध्ये सुद्धा काही गोष्टी आहे ज्या कन्फ्युजिंग आहे किंवा काही डिमेरिट्स पण आहे त्याचे. तर तशी 3 डिमेरिट्स आपण पाहू आता. पहिला डिमेरिट असा आहे का आता शेवटच्या कॉलममध्ये पाहाल तुम्ही ते एकाच सेलमध्ये 4 एलिमेंट्स ठेवले आहे आणि त्याच्यामध्ये जो कोबाल्ट आणि निकेल आहे या दोघांचे ॲटॉम आहे मास 59 आहे. मग आता ॲटॉमिक मास एक्झॅक्टली सारखं असल्याच्याने त्यांच्या प्रॉपर्टी एक्झॅक्टली सारख्या पाहिजे मेंडलीवच्या पिरियॉडिक लॉनुसार. मेंडलीवचा पिरियॉडिक लॉ काय का प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मग ॲटॉमिक मासेस जर सारखेच असेल तर त्यांच्या प्रॉपर्टीसुद्धा सारख्याच राहायला पाहिजे. पण कोबाल्ट निकेल एक्झॅक्टली सारखे नाही आहे, थोडीफार फरक आहे त्यांच्यामध्ये. तर कोबाल्ट निकेलच्या पोझिशनबद्दल कन्फ्युजन होतं का त्यांना नेमकं एका ठिकाणी ठेवायचं का वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं. हे पहिलं डिमेरिट. कोबाल्ट निकेल एका ठिकाणी ठेवायचे का वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे. दुसरं, मेंडलीवच्या काळामध्ये आयसोटोपचा शोध लागायचा होता. आयसोटोप हे असे ॲटम्स आहे एकाच एलिमेंटचे ॲटम्स ज्यांचे ॲटॉमिक मास डिफरंट राहते. प्रॉपर्टी सगळ्या सारख्या राहते, फक्त ॲटॉमिक मास डिफरंट राहते. जसं कार्बन आहे, कार्बन 2 प्रकारचे राहते. 12 ॲटॉमिक मास असणारा याला नॉर्मल कार्बन म्हटलं जाते आणि एक हेवी कार्बन राहते 14 ॲटॉमिक मास असणारा. म्हणजे कार्बनचे ॲटम 2 प्रकारचे राहते निसर्गामध्ये, 12 वजन असणारे आणि 14 वजन असणारे. कार्बन 12, कार्बन 14 असं म्हटलं जाते त्याला. तर मग हा जो कार्बन 14 आहे याला आयसोटोप म्हटलं जाते कार्बनचा. तर आयसोटोपचा अर्थ काय झाला का असे ॲटम्स ज्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी सारख्या आहे, फक्त ॲटॉमिक मासमध्ये फरक आहे. आता हा जो टेबल आहे मेंडलीवचा हा ॲटॉमिक मासनुसार अरेंज आहे. आता आपण जर कार्बनकडं फोकस केला तर कार्बन जिथं ठेवलेलं आहे ती कार्बनची पोझिशन आहे. समजा कार्बन नंतर मग ॲल्युमिनियम येते, कार्बन नंतर नायट्रोजन येते. तर कार्बनचा ॲटॉमिक मास 12, नायट्रोजनचा ॲटॉमिक मास 14. आता हा जो कार्बन 14 आहे असा कार्बन ज्याचं वजन 14 आहे तो जर ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये ठेवायचा राहिला तर तो कार्बनसोबत नाही ठेवता येणार, कारण ह्या कार्बनचं वजन किती आहे 12 आहे आणि ह्या कार्बनचे आयसोटोप जो आहे कार्बनचा त्याचं वजन किती आहे 14. मग त्याला नायट्रोजनसोबत ठेवावं लागेल. पण त्याच्या प्रॉपर्टी ह्या 12 वजन असणाऱ्या कार्बननी सारख्याच आहे. म्हणजे आयसोटोपला ठेवता नाही येत. आयसोटोपला तुम्ही ओरिजिनल ॲटमसोबतही ठेवू नाही शकत, कारण कार्बन 12 सोबत कार्बन 14 नाही ठेवता येत. तुमचा जे चढता क्रम आहे ॲटॉमिक मासचा तो फेल होते तिथं मग. आणि त्याला नायट्रोजनसोबतही नाही ठेवता येत, कारण त्याच्या प्रॉपर्टी नायट्रोजनसारख्या नाही आहे. तो कार्बनच आहे, कोळसाच आहे, नायट्रोजन गॅस आहे, त्याला ह्या कार्बनसोबतच ठेवावं लागेल. तर आयसोटोप प्लेस नाही करता येत. बाकीच्या एलिमेंट्सचे तसे आयसोटोप राहते. क्लोरीनचे राहते, क्लोरीन 2 प्रकारचे राहते, 35 ॲटॉमिक मास असणारे, 36 ॲटॉमिक मास असणारे. काही एलिमेंटचे 4-4, 5-5 आयसोटोप्स राहते. मग त्या आयसोटोप्सचे सगळे ॲटॉमिक मास वेगवेगळे, त्यांना मग ह्या टेबलमध्ये ठेवता नाहीत. तर हे दुसरं महत्त्वाचं डिसॲडव्हान्टेजेस किंवा डिमेरिट आहे त्या ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये आयसोटोप नाही प्लेस करता येत. आणि तिसरं जे डिमेरिट म्हणता येईल ते असं आहे का आता पहा हा जो टेबल जर आपण ऑब्झर्व केला तर ॲटॉमिक मास जे आहे ती युनिफॉर्मली इन्क्रीज होत नाही आहे. काही ठिकाणी 1ने इन्क्रीज होते, काही ठिकाणी 2ने इन्क्रीज होते, काही ठिकाणी 4ने इन्क्रीज होते. त्याच्यानं मग समजा ॲटॉमिक मास समजा 4ने इन्क्रीज होत आहे तर मग ह्या 2 ॲटमच्या दरम्यान किंवा ह्या 2 एलिमेंट्सच्या दरम्यान नवीन किती एलिमेंट शोधले जाईल हे शोधून नाही काढता. समजा आता 4चा फरक आहे ॲटॉमिक मासमध्ये तर त्याच्या दरम्यान 4 नवीन एलिमेंट शोधले जाऊ शकतात किंवा एकच एलिमेंट शोधले जाऊ शकतं. तर ॲटॉमिक मासमधला इन्क्रीज युनिफॉर्म नसल्याच्यानं 2 एलिमेंट्सच्या दरम्यान नवीन किती एलिमेंट्स शोधल्या जाईल हे प्रेडिक्ट नाही करता येत. तर हे एक डेमेरिट आहे.
आणि चौथं डिमेरिट आहे हायड्रोजनची पोझिशनबद्दल कन्फ्युजन होतं. हायड्रोजन पहा आता ह्या टेबलमध्ये पहिल्या नंबरवर ठेवलेला आहे आणि त्याच्या खाली जे आहे ते सगळे मेटल्स आहे, ज्यांना अल्कली मेटल्स म्हटलं जाते. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे अल्कली मेटल्स. तर हायड्रोजन हे अल्कली मेटलसारखा सुद्धा आहे आणि हायड्रोजनच्या प्रॉपर्टी हॅलोजनसारख्या सुद्धा आहे. हा जो 7 नंबरचा ग्रुप आहे याच्यासारख्या सुद्धा हायड्रोजनच्या प्रॉपर्टी. जसं अल्कली मेटलसारखा तो कसा आहे, जसं अल्कली मेटल पहा काही कंपाऊंड्स तयार करते. अल्कली मेटल NaCl कंपाऊंड तयार होते, NaCl तयार करते, तसे HCl तयार करते. नंतर Na जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होते Na2O तयार होते. हायड्रोजन जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होते H2O तयार होते. सोडियम जेव्हा सल्फरसोबत रिॲक्ट होते Na2S तयार होते. हायड्रोजन जेव्हा सल्फरसोबत रिॲक्ट होते H2S तयार होते. म्हणजे हायड्रोजनच्या आणि सोडियमच्या प्रॉपर्टी सारख्याच आहे जवळपास. क्लोरीनसोबत सारखेच कंपाऊंड आहे त्याचे, ऑक्सिजनसोबतचा कंपाऊंड सारखा आहे, सल्फरसोबतचा कंपाऊंड सारखा आहे. याचा अर्थ हायड्रोजन हा सोडियमसारखा आहे, मग तो पहिल्या ग्रुपमध्ये पाहिजे. तर ठीक आहे, तो पहिल्याच ग्रुपमध्ये ठेवला आहे सध्या, पण तो हॅलोजनसारखा सुद्धा आहे. जसे जे क्लोरीन, फ्ल्युरिन, ब्रोमिन, आयोडीन जे आहे यांचे जे मॉलिक्युल्स आहे ते कसे आहे Cl2, Br2, I2. हायड्रोजनचा मॉलिक्यूल तसाच आहे H2. आता इथं हायड्रोजनमध्ये ना अल्कली मेटल्समध्ये थोडासा फरक आढळतो. हे जे लिथियम, सोडियम, पोटॅशियम आहे हे सिंगल ॲटमच राहते, यांचे मॉलिक्यूल नाही राहत, हे मेटल असल्याच्यानं. आणि हायड्रोजन गॅस आहे त्यामुळे त्याचा मॉलिक्यूल राहते, तो H2च्या स्वरूपात राहते. तर ह्या म्हणजे मॉलिक्यूलच्या फॉर्म्युल्याच्या बाबत तो ह्या अल्कली मेटलसोबत मॅच नाही करत आहे, तो हॅलोजनसोबत मॅच करतो. Cl2, Br2, I2, मग H2. तर तो हॅलोजनसोबतही ठेवता येते. नंतर पुन्हा पहा आता कार्बन जेव्हा हायड्रोजनसोबत रिॲक्ट होते CH4 तयार होतं. सिमिलरली क्लोरीन जेव्हा कार्बनसोबत रिॲक्ट होते CCl4 तयार होते. म्हणजे इथंही त्याचं हॅलोजनसोबतचं साम्य आहे. नंतर क्लोरीन जेव्हा सोडियमसोबत रिॲक्ट होते NaCl तयार होते. हायड्रोजन जेव्हा सोडियमसोबत रिॲक्ट होते NaH तयार होते. म्हणजे इथंही कंपाऊंड त्याचा हॅलोजनसारखाच. म्हणजे हायड्रोजन अल्कली मेटलसारखा सुद्धा आहे, हॅलोजनसारखा सुद्धा आहे. मग हायड्रोजनला कुठं ठेवायचं, मग पहिल्या ग्रुपमध्ये ठेवायचं का 7व्या ग्रुपमध्ये ठेवायचं, याच्याबद्दल कन्फ्युजन होतं. ते काही मेंडेलिव्ह एक्सप्लेन नाही करू शकला. आता पहा हा जो पहिला रो आहे तो पूर्णपणे रिकामाच आहे, त्यामुळे हायड्रोजन पहिल्या ग्रुपमध्ये पण ठेवता येते, 7व्या ग्रुपमध्ये पण ठेवता येते. हायड्रोजनची नेमकी पोझिशन काय आहे, पहिला ग्रुप आहे का 7वा ग्रुप आहे, हे काही पक्कं नाही झालं. तर असे 4 डिसॲडव्हान्टेजेस आहे. पुन्हा एकदा पाहू आपण डिमेरिट्स. पहिलं डिमेरिट होतं कोबाल्ट आणि निकेलची पोझिशन फिक्स नाही आहे, दोघांचा ॲटॉमिक मास सारखंच आहे, प्रॉपर्टी थोडी डिफरंट आहे. दुसरं आयसोटोप प्लेस नाही करता येत. आयसोटोप असे ॲटम्स आहेत ज्यांचे ॲटॉमिक मास डिफरंट राहते, प्रॉपर्टी सारख्याच राहते. तिसरं डिसॲडव्हान्टेजेस होतं का ॲटॉमिक मासमधला जो इन्क्रीज आहे तो युनिफॉर्म नाही आहे. त्याच्यामुळे कोणत्याही 2 एलिमेंट्सच्या दरम्यान किती नवीन एलिमेंट्स शोधले जाईल हे काही प्रेडिक्ट नाही करता येत. आणि चौथा डिसॲडव्हान्टेज आहे पोझिशन ऑफ हायड्रोजन कॅनॉट बी फिक्स. हायड्रोजन कॅन बी प्लेस इन ग्रुप 1 अँड ऑल्सो इन ग्रुप 7, कारण तो अल्कली मेटललाही रिसेंबल करते, हॅलोजनलाही रिसेंबल करते. तर पोझिशन ऑफ हायड्रोजन ही कन्फ्युजनमध्ये होती, ते एक्झॅक्टली फिक्स नाही करता आली का पहिल्यामध्ये ठेवायचं का 7व्यामध्ये ठेवायचं. तर हा चांगला एफर्ट होता. याचे काही मेरिट्स पण आहे, काही डिमेरिट्स पण आहे. मेरिट्समध्ये महत्त्वाचं डिमेरिट आहे का त्यांना नवीन एलिमेंट्ससाठी जागा रिकाम्या ठेवल्या, त्या नवीन एलिमेंट्सबद्दल प्रेडिक्शन केलं आणि ते प्रेडिक्शन खरं आढळलं. जे इनर्ड गॅसेस आहे त्यांना एका सेपरेट ग्रुपमध्ये ठेवता आलं विदाउट डिस्टर्बिंग दी अदर पार्ट ऑफ पिरियडिक टेबल. तर ह्या पद्धतीनं हा जो पूर्ण टेबल आहे हा अरेंज होता. पण याच्यातही खूप सारे डिमेरिट्स असल्याच्यानं मग याला मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं.